हरि ओम. योगदास उवाच. योगदासांचे प्रवचन. शंका समाधान. साधक श्री सुनील पारखी यांनी विचारलेले प्रश्न. जसा बीजात वृक्षाचा आराखडा अगोदरच तयार असतो, तसेच आपला जन्म होतानाच आपल्या जीवनाचा आराखडा अगोदरच तयार असतो, तर या जन्मी साधना उपासना करून तो आराखडा कितपत बदलू शकतो की पुढील जन्माची तरतूद या जन्मी सुरू होते. योगदास. सत्ययुगापर्यंत सर्व मानवांच्या जीवनाचा बीजरूपी आराखडा, त्याचा ढाचा, त्याची रूपरेषा एकच एक होती. सत्ययुगापर्यंत समस्त मानव प्राणी एकाच प्रकारे जीवन जगत होते. आजही सर्व हत्ती एकाच प्रकारे जीवन जगतात, सर्व मुंग्या एकाच प्रकारे जीवन जगतात, सर्व फणसाची झाडे एकाच प्रकारे जीवन जगतात. याचप्रमाणे सत्ययुगापर्यंत मानव प्राणीही एकाच प्रकारे जीवन जगत होता. परंतु नंतर त्यात बदल झाला आणि म्हणून जे होते त्याला सत्ययुग असे म्हटले जाऊ लागले. कारण त्यानंतर भ्रष्ट झालेले निराळ्या प्रकारचे युग सुरू झाले. मनुष्येतर सजीवांच्या बीजामध्ये त्यांच्या त्या संपूर्ण जीवनाचा आराखडा त्यांना जन्माला घालतानाच तयार करून त्यांना जन्माला घातले जाते. यात अचल आणि चल असे प्रामुख्याने दोन भाग आहेत. अचल सजीव परंतु अचल म्हणजे आपली जागा सोडू शकत नाहीत अशी म्हणजे वनस्पती सृष्टी. यात एकाच प्रकारचे झाड एकाच प्रकारे जीवन जगते. त्या जातीच्या सर्व झाडांचे बीज एकाच प्रकारचे असते. उदाहरणार्थ लाल जास्वंदीच्या झाडांचे बीज एकाच प्रकारचे असते. लाल जास्वंदीची सर्व झाडे एकाच प्रकारचे जीवन जगतात. त्याच्या शेजारी असलेले पिवळ्या जास्वंदीचे झाड त्यातील बीजाप्रमाणे जीवन जगते. पिवळ्या जास्वंदीची सर्व झाडे एकाच प्रकारे जीवन जगतात. लाल जास्वंद आणि पिवळी जास्वंद यांची झाडे शेजारी शेजारी असली तरीही ती त्यांच्या बीजाप्रमाणे जीवन जगतात. दोन्ही जास्वंदीच असल्या, शेजारी शेजारी असल्या तरीही लाल जास्वंद पिवळ्या जास्वंदीला लागणारे अन्नरस शोषून घेणार नाही. तसेच प्रत्येक वनस्पतीही तिच्या बीजाप्रमाणे जीवन जगते, पूर्णपणे नैसर्गिक. चल सजीव परंतु आपली जागा सोडू शकतात अशी म्हणजे मनुष्येतर प्राणीसृष्टी. उदाहरणार्थ पशु, पक्षी, किडे, मुंग्या वगैरे. प्रत्येक प्रकारच्या मनुष्येतर प्राण्याचे बीज त्याला जन्माला घालतानाच ठरलेले असते. हत्ती या प्राण्याचे बीज एक प्रकारचे ठरलेले असते, त्यामुळे सर्व हत्ती एकाच प्रकारचे जीवन जगतात. हाच नियम सर्व चल सजीव मनुष्येतर प्राण्यांना लागू आहे. ते आपापल्या बीजाप्रमाणे पूर्णपणे नैसर्गिक जीवन जगतात. मनुष्य प्राणी इतर सजीवांप्रमाणे मानवालाही जन्माला घालताना त्याच्या संपूर्ण जीवनाचा आराखडा ठरवूनच त्याचा जन्म होतो. परंतु यात एक मूलभूत फरक होतो की सर्व मानव प्राण्यांचे बीज एकच एक असत नाही. सर्व लाल जास्वंदीच्या झाडांचे बीज एकच एक असते, सर्व हत्तींचे बीज एकच एक असते. परंतु प्रत्येक मानवाचे बीज निराळे असते. प्रत्येक मानव भिन्न प्रकारे जीवन जगतो. प्रत्येकाचा स्वभाव निराळा असतो. इतकेच नव्हे तर प्रत्येक पुनर्जन्मात त्याचा स्वभाव बदलत जातो, त्याप्रमाणे त्याचे बीजही बदलत जाते. चल अचल अशी त्या प्रकारची मनुष्येतर सजीवसृष्टी आपापल्या बीजाप्रमाणे पूर्ण नैसर्गिक जीवन जगत असते. यामुळे त्यांना संचित भोग नसतात. त्यांची उत्क्रांती सहजच होत असते. ते आपोआप एका योनीमधून उत्क्रांत होऊन पुढील योनीत प्रवेश करतात. परंतु मानव त्याला दिलेल्या आराखड्याप्रमाणे जीवन जगत नाही. तो त्याच्या मनाप्रमाणे जीवन जगतो. त्याच्या आराखड्याप्रमाणे तो जरी निर्व्यसनी असला तरीही बुद्धी भ्रष्ट होऊन तो व्यसने करायला शिकतो. त्याला मर्यादित बुद्धी नसते, यामुळे तो आजूबाजूला पाहून स्वतःच्या जीवनात बदल करतो. केवळ दुसरा कोणीतरी अमुक करत आहे म्हणून त्या उपभोगाची वासना निर्माण होऊन तो त्याप्रमाणे ती वासना पूर्ण करायला उद्युक्त होतो.
ते त्याच्या संचिताप्रमाणे, त्याच्या जीवनाच्या आराखड्याप्रमाणे त्याला नैसर्गिकपणे प्राप्यही नसते आणि आवश्यकही नसते. परंतु तरीही बुद्धीच्या जोरावर तो मिळवितो आणि विनाकारण उपभोगतो. आपल्या जीवनाच्या सरळ वाटेने आरामात चाललेला मानव केवळ भोग प्रवृत्त होऊन वाकड्या वाटेने जीवन जगतो. यामुळे त्याचे संचित एका जन्मी संपत नाही, त्यात प्रत्येक जन्मी भर होत राहते. तो त्या जन्मी दिलेल्या आराखड्याप्रमाणे जगत नाही, यामुळे त्याला कायम संचित भोग असतात. आता त्याच्या देहाची उत्क्रांती व्हायची नसते. संचित भोगांमुळे त्याला परत परत मानवदेहीच पुनर्जन्म घ्यावा लागतो. प्रश्न विचारला आहे की या जन्मी साधना उपासना करून तो आराखडा कितपत बदलू शकतो. आता लक्षात आले असेल की प्रश्न शीर्षासन करून उभा राहिला आहे कसे ते पहा. मानवाचा मृत्यू झाला की त्याच्या संचिताप्रमाणे ते संचित उपभोगून पूर्णपणे संपविण्यासाठी यमधर्म त्याला योग्य अशा प्रदेशी, योग्य अशा कुटुंबामध्ये योग्य वेळी जन्माला घालतो. जन्मतःच त्याला त्याचे संचित संपविण्यासाठी सर्वतोपरी परिस्थिती पूर्णपणे अनुकूल असते. मातेच्या उदरी प्रवेश केल्यावर आत्मा त्याच्या सभोवती जे संचिताचे जाळे असते ते उपभोगून संपविण्यासाठी जीव निर्माण करतो. कारण आत्मा स्वतः साक्षी असतो. हे संचित उपभोगण्यासाठी तो जीवाची नेमणूक करतो. जीव ते संचित संपविण्यास योग्य असा देह धारण करतो. आता जीव जगण्यासाठी सिद्ध होतो आणि मातेच्या उदरामधून बाहेर येऊन जगात प्रवेश करतो. जोपर्यंत जीव निरागस असतो तोपर्यंत तो त्याच्या जन्मजात आराखड्याप्रमाणे संचित संपविण्यास योग्य असे जीवन जगत असतो. परंतु त्याला रूढी, परंपरा, सोपस्कार, तथाकथित धर्म इत्यादींच्या नावाखाली कुटुंबियांकडून, समाजाकडून अनेक गोष्टी शिकविल्या जातात. तो स्वतःही आजूबाजूचे निरीक्षण करतो. या सर्वाचा त्याच्यावर परिणाम होतो. त्यांच्या आहारी जाऊन मानव जीवन जगू लागतो. येथे मनमानी सुरू होते. त्याला त्याच्या आराखड्याप्रमाणे प्राप्त असलेला स्वधर्म तो सोडतो. देह जीवित ठेवणे यापेक्षा देहादी इंद्रियांना सौख्य देणे यासाठी तो स्वतःच्या बुद्धीप्रमाणे स्वतंत्रपणे जीवन जगू लागतो. मानव जन्माला आल्यापासून लगेचच जीवन जगायला स्वतंत्र नसतो. त्याला माता पित्याच्या छत्राखाली जगावे लागते. अशा वेळी त्याला जे काही जीवन मिळत असते ते त्याच्या संचिताप्रमाणेच मिळत असते. त्यामुळे त्याचे संचित कमी होत असते, त्यात भर होत नसते. परंतु जेव्हा तो सज्ञान होतो, जेव्हा योग्य अयोग्य याचा त्याला पोच येतो, तरीही जेव्हा तो अयोगिक कृत्य करतो तेव्हा ते जाणून बुजून केवळ उपभोग घ्यायच्या इच्छेने केलेले कृत्य असते. कारण त्यावेळी ते कृत्य त्याच्या जन्मजात आराखड्याप्रमाणे नसते. येथे संचितात भर होते. आपण पाहतो की पूर्ण निर्व्यसनी, सद्वर्तनी, सुसंस्कृत कुटुंबियांमध्ये राहत असलेला एखादा सदस्य व्यसनी होतो. त्याला प्राप्त झालेल्या पार्श्वभूमीप्रमाणे तो उन्नत होत नाही. हे त्याचे प्रारब्ध नाही, हे त्याने निर्माण केलेले भोग आहेत. हा त्याचा आराखडा नाही, हा त्याने बदललेला आराखडा आहे. या उलटही आपण पाहतो की जन्मजात अशिक्षित, निर्धन, गरीब असलेल्या कुटुंबियांमधील मुलगा अति तीव्र बुद्धिमान असतो. जीवनात तो दैदिप्यमान यश संपादन करतो. हे त्याचे प्रारब्ध असते, हा त्याचा आराखडा असतो. अशा प्रकारे साधना उपासना करून आपल्याला दिलेला आराखडा बदलायचा नाही. आपल्याला जन्मजात दिलेल्या आराखड्याप्रमाणे जीवन जगायचे आहे. मानव भौतिक भोगापवर्गतेच्या आहारी जाऊन तो जन्मजात दिलेला आराखडा दुर्बुद्धीने बदलत आहे. त्यामुळे संचित संपत नाही, त्यात भर होते. आपल्याला साधना उपासना करून सुबुद्धी प्राप्त करून त्या जन्मजात दिलेल्या आराखड्याप्रमाणे जीवन जगायचे आहे. अध्यात्म सत्संगाने सत्य जीवनाची ओळख करून घ्यायची आहे. त्याप्रमाणे जीवन जगायचे आहे. म्हणजे आपले संचित उपभोगून संपेल
नवीन संचित निर्माण होणार नाही. त्यायोगे आपण मुक्त हो. आपण आपल्या मूलभूत आराखड्याप्रमाणे जीवन जगत आहोत की नाही हे कसे समजायचे? त्यापासून स्वतःला कसे सांभाळायचे? प्राप्त आराखड्याप्रमाणे जीवन कसे जगायचे? मानवापुढे ही खरी समस्या आहे. ही समस्या सोडविणे सहज सोपे नसले तरीही ते तसे फार कठीणही नाही. यावर उपाय आहेत, फक्त त्यासाठी इच्छाशक्ती असावी लागते. स्वतःचे स्वतः निरीक्षण करावे लागते. त्याप्रमाणे स्वतःत बदल करायची हिंमत असावी लागते. महत्त्वाचे म्हणजे ही हिंमत इतर कोणापुढे प्रदर्शित करायची नसून ती स्वतःला स्वतःसाठी प्रत्यक्ष वर्तन करून सिद्ध करायची आहे. यासाठी काही मुद्दे येथे नमूद करतो. त्याचा ज्याचा त्याने विचार करावा. ही यादी परिपूर्ण नाही, ही केवळ मार्गदर्शक आहे. वेळोवेळी स्वतःच्या स्वभावाचे, आचार विचारांचे स्वतःच निरीक्षण करून, त्यांचा अभ्यास करून, आपल्या योगगुरूंचे मार्गदर्शन घेऊन ज्याने त्याने यात भर घालून आपले जीवन जगावे. कामाशिवाय कोठेही जाऊ नये आणि नियोजित काम झाल्यावर तेथे क्षणभरही रेंगाळू नये. तेथून त्वरित आपल्या मूळ जागी परत यावे. आपल्याला आपली जागा सोडावी लागत आहे, हे पाप आहे अशी भावना ठेवून जागा सोडावी. जागा सोडल्यावर फार फार काळजी घ्यावी. स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करावे, या व्यतिरिक्त अन्य काम करू नये. या अनुषंगाने सामाजिक काम करावे. तेथे विचारल्याशिवाय सल्ला देऊ नये. आपण दिलेला सल्ला हा न ऐकण्यासाठीच असतो हे लक्षात घेऊन सल्ला द्यावा. तेथे पुढारी पण घेऊ नये, कार्यकर्ता असावे. पुढारी पण सक्तीने थोपविल्यास त्याचा अहंकार करू नये, कार्यकर्ता म्हणूनच वावर करावा. आपले काम झाल्यावर आपण सतत अध्यात्म, सत्संग, जप, ध्यान यातच रममाण असतो याचे स्वतःचे स्वतः निरीक्षण करावे. दररोज नित्यनियमित शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी न चुकता योगासने, प्राणायाम इत्यादी व्यायाम करावा. जप करावा, ध्यानस्थ बसावे, जमेल तितका वेळ स्वतःजवळ बसावे. आपल्या अनारोग्य रिपूंना प्रोत्साहन देणारे असते. निरोगी मनुष्य प्रशांत, मौन, अव्यक्त, समाधानी, आनंदी असतो. प्रत्येक क्षणाला आपण असे असतो का याचे आपले आपणच निरीक्षण करावे. कधी कोणाचेही कोणत्याही प्रकारे चुकूनही निरीक्षण करू नये. सहजच काही गोष्टी लक्षात आल्यास त्यांची तत्क्षणी उपेक्षा करावी. त्याचे चरविताचरण स्वतःसह इतरांजवळ करू नये. दुसऱ्यांना सुधारायला जाऊ नये. आपल्या डोक्यावर कोणीही कसलेही ओझे ठेवलेले नाही. स्वकर्म, अध्यात्म, सत्संग, जप, ध्यान यामुळे इतर प्रकारे वेळ घालवायला आपल्याकडे वेळच नाही याची खात्री करावी. सर्वच बाबतीत आपण आपल्यासाठी पर्याप्त असावे. कसल्याही सबबीखाली कधीही कोणावरही अवलंबून असू नये. कोणीही कोणाचा नाही ही खूणगाठ मनात घट्ट बांधावी आणि जगात वावर करावा. मुखी सुहास्य असावे, कसलीही तक्रार नसावी. सदा कायावाचे मने मौन असावे. गरज असल्यास अत्यंत नाईलाजाने, शक्यतो देहबोलीने किंवा कमीत कमी शब्दात व्यक्त व्हावे. कोणाचाही अपवाद न ठेवता आयुष्यात आपल्याला भेटलेले सर्वजण आपल्या विश्वयात्रेतील प्रवासी आहेत हे ओळखावे. भावसंबंध निर्माण करू नयेत. जेव्हा आपण दुःखी, कष्टी होतो तेव्हा त्यात फक्त आपली आणि आपलीच चूक असते. दुसऱ्याला दोष देऊ नये, आपण सुधारावे. गीता, उपनिषदे आदी आध्यात्मिक ग्रंथाचे निरूपण नित्यनियमित वाचावे. त्यातील तत्त्व समजून घ्यावे. याची पारायणे करावी. त्यात डुबकी मारून चिंतन करावे. परंतु एक सोपस्कार म्हणून वाचन करू नये. गीतेमध्ये तुमच्या जीवनात उद्भवणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे मूलभूत असे उत्तर आहे ते शोधायचे कष्ट घ्यावेत. तुमच्या जीवनाचा आलेख नित्यदिनी जीवनमुक्ती, सायुज्य मुक्ती या मार्गावर प्रगत करत जगावे. प्रश्नात शेवटी विचारले आहे की पुढील जन्माची तरतूद या जन्मी सुरू होते.
आता जो 16 कलमी कार्यक्रम दिला आहे तो पुढील जन्माची तरतूद होऊ नये, पुनर्जन्म होऊ नये, मुक्ती मिळावी यासाठी दिला आहे. याशिवाय अन्य प्रकारे जीवन जगणे म्हणजे पुढील जन्माची तरतूद करून पुन्हा पुन्हा येथे जन्माला येणे आहे. कायम जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकणे आहे. ही आत्म्याशी प्रतारणा आहे, आत्महत्या आहे. कारण मानवी देवी आपल्याला येथे संचित उपभोग संपविण्यासाठी आपल्याच कुकर्माने पुन्हा पुन्हा जन्माला यायचे नाही, तर मुक्तात्मा म्हणून स्वमर्जीने प्रभुकार्यासाठी येथे यायचे आहे. मुक्त झाल्यावर आपण आत्मस्वरूप होतो. त्याची मर्जी ती आपली मर्जी होते, ती आत्ममर्जी असते. अमुक्ता अवस्थेत आपण आपल्या मर्जीने विश्वलीला उपभोगतो. यामुळे संचित होऊन पुनर्जन्माची तरतूद होते. मुक्ता अवस्थेत आपण आत्ममर्जीने विश्वलीला अनुभवतो, ती त्याची मर्जी असते. त्यायोगे संचित तयार होत नाही, आपला पुनर्जन्म होत नाही. आपण त्याच्या मर्जीने त्याच्या कार्यासाठी येथे येतो. वैश्विक लीला अनुभवणे हाच अंशात्म्याचा येथे येण्याचा एकमेव हेतू असतो. ही आत्मपूजा असते, ते त्याचा संसार करणे असते. हरिओम.